स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती। शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता। महाराज कायम मुस्लिमांच्या विरोधातच होते। स्वराज्याची कल्पना ही इस्लामच्या विरोधात होती, असं भर सभेत नितेश राणे यांनी विधान केलं। त्यांनीच केलेलं आहे म्हणून आमच्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते। कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालू होता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या या दाव्यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या। विरोधक सोडा, सत्तेतीलच मंडळी नितेश राणे यांच्यावर तुटून पडले। अजित पवार यांनी राणेंची खरडपट्टी काढत इतिहास वाचण्याचा सल्ला दिला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील। आमदार मिटकरी यांनी तर छत्रपती शिवरायांसोबत असणाऱ्या मुस्लिम मावळ्यांची यादीच दिली, तर तिथे आता भाजपनंही राणेंना घरचा आहेर दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांना असं एका चौकटीत बांधणं योग्य ठरणार नाही, असं म्हणत आमदार प्रवीण दरेकर यांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय। अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा धर्मामध्ये भेद केलेला नाही। त्या छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं, रक्षण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अशा एका कुठल्या चौकटीत बांधणं मला वाटतं योग्य ठरणार नाही। ते सर्वांचे राजे होते, ते सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्था। तर शिवसेना शिंदे गटानंही राणेंनी केलेल्या वक्तव्याचा विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना समज देण्याची विनंती केली आहे। एकूणच काय तर हे विधान करून नितेश राणे यांची कोंडी तर झाली नाही ना, असा सवाल आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।